शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता, निवडणुकीमध्ये मतदारांना धमकी दिल्याची तक्रार, सिल्लोड कोर्टाकडून सत्तारांसह 3 जणांना नोटीस. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पक्षाविरोधामध्ये प्रचार, 1 मत घड्याळाला 3 मतं कमळाला देण्याचं आवाहन, व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती, उज्ज्वला ढोरे यांनी आरोप फेटाळले. ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिंदेंच्या नगरसेवकांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न, म्हणून सर्व नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवल्याची चर्चा, तर शिंदेंचे नगरसेवक मूळचे शिवसैनिकच, संजय राऊत यांचं सूचक विधान. अडीच वर्षांसाठी मुंबईच्या महापौर पदावरती एकनाथ शिंदेंचा दावा, तर फडणवीस शिंदेंसोबत सविस्तर चर्चा करणार, एबीपी माझाला खात्रीलायक सूत्रांची माहिती. स्थायी समितीसह इतर समित्यांवरही शिंदेंचा डोळा असल्याची माहिती. शिवसेनेचा महापौर होण्यापेक्षा भाजपचा महापौर होऊ नये अशी सगळ्यांचीच भावना, शिंदेंच्या नगरसेवकांच्या घर वापसीच्या प्रश्नावर राऊतांचं सूचक वक्तव्य. दोन्ही राष्ट्रवादीचा एक है तो सेफ हैचा नारा, मतविभाजन टाळण्यासाठी झेडपी निवडणुका घड्याळ चिन्हावरती लढवाव्यात, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा बैठकीतला सूर. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसचं ठरलं, जिथे शक्य आहे तिथे आघाडी, इतर ठिकाणी स्वबळावरती लढणार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती. बीडमध्ये वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून जीएसटी अधिकाऱ्यानं आयुष्य संपवलं. सुसाईड नोटमध्ये त्रास देणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव, पोलिसांनी चौकशीसाठी अधिकाऱ्याला घेतलं ताब्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.